वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी थेट अकोला जिल्ह्यातून येते। तिथल्या रेल्वे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अकोला खंडवा रेल्वे महामार्गासाठी केलेल्या भरावामुळे तेल्हारा तालुक्यातील हजारो एकर शेती जलमय झाली आहे। पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था न केल्यानं पिकं 3 ते 5 फूट पाण्याखाली गेली आहेत। रेल्वे प्रशासनाविरुद्ध वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष झाल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे। पण पाहतोय रेल्वेच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा या ठिकाणी घेतलाय। दरम्यान बाधित शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। आपण पाहूया। सध्या अकोला जिल्ह्यातील हिवरखेड या गावामध्ये हिवरखेड गावात शेतशिवारा ठिकाणी जर पाहायला गेलं तर 200 हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे। सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता हा रेल्वे ट्रॅक आहे। अकोला ते खंडवा या रेल्वे ट्रॅकचं या ठिकाणी काम चालते। ते जवळपास याची उंची 20 फूट इतकी गेल्यामुळे कुठेतरी या लगत असलेले ट्रॅक लगत असलेले शेती जवळपास पाण्याखाली गेलेली आहे। आपण जर एकंदरीत पाहायला गेलं तर हे पाण्याचं हे शेतशिवार आहे। या शेतशिवारामध्ये जिथे नजर येईल तिथं पाणी आपल्याला एकंदरीत दिसते। 200 हेक्टर जमीन एकंदरीत पाण्याखाली गेलेली आहे। अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर 4 ते 5 फूट इतकं पाणी आहे। जर काही ठिकाणी जर पाहायला गेलं तर माणूस बुडेल अशी परिस्थिती आहे। या विशेष म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना यावेळेस पेरणीपासून म्हणजे शेतीपासून वंचित राहावं लागलंय। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। दादा काय परिस्थिती आहे आज? पहिले तर तुम्ही लक्षात घ्या, ही जमीन शासनाने अधिग्रहण केली आणि जे जमीन आता सध्या पाण्याखाली आहे ते जमीन अधिग्रहण झालेली नाही आहे। आमची हजारो एकर जमीन हे आज या विकास प्रकल्पाच्या नावाखाली आमची जमीन पाण्याखाली आली आणि यामुळे आमचं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। आम्ही वारंवार कलेक्टर साहेब असतील, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा इथले तलाठी असतील यांना वारंवार पत्र दिले, पण त्या पत्रावर आजपर्यंत काही कुठली कारवाई झाली नाही। शेवटी आम्हाला आज आमच्या जीवना मरणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आम्ही तरुण शेतकरी म्हणून यावर्षी आम्ही शेती वाहण्यासाठी हाती घेतली, मात्र आमच्या हाती हे शेतीचं पीक नाही आलं आणि हे प्रचंड साचलेलं पाणी आलं। आता आम्ही जगावं की मरावं अशी परिस्थिती आमच्यासमोर उभी झालेली आहे। म्हणून वारंवार पत्र दिल्यावर काही शासनाकडून कारवाई होत नाही, म्हणून आज आम्ही जलसमाधीसाठी या ठिकाणी आलो आहे। तुम्हाला कदाचित असं वाटत असणार कंबर इतकंच पाणी आहे, पण या ठिकाणी जर पुढं गेलं तर खूप जवळपास खांद्या इतकं पाणी आहे। 4 ते 5 फूट पाणी इतकं आहे। आपल्यासोबत काही आणखी शेतकरी आहेत। दादा काय आज तुम्ही शेतीपासून वंचित राहिले? आमचं म्हणजे कारण हे आहे की जे आज रोजी आम्ही जे पीक पेरलं होतं हे पाण्यामुळे सर्व त्याचं नुकसान झालं। जसं आम्ही जे आपलं अकोला खंडवा रेल्वेचे जे ठेकेदार आहेत त्यांना वारंवार पत्र दिले, त्यांचं काम होतं बा इथून पाहणी करणं, पण त्यांनी केली नाही। तर आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे, जर ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या। निश्चितच वारंवार तक्रारी केल्या, मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आहे। आपल्यासोबत काही आणखी शेतकरी आहेत। दादा काय परिस्थिती आहे आज परिस्थिती हे झाली की जे हे हिवरखेड आणि परशुरामपूरचं शिवार आहे हे पूर्णपणे पाण्याखाली डुबलेलं आहे। आजचे शेतकरी म्हणजे त्यांचे जे पिकं पेरले ते पिकं डुबले आहेत पाण्यामुळे। असा शेतकऱ्याला चांगला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलन केलं आहे। तुमची पेरणी वगैरे केली का यावेळेस? आम्ही पेरणी केली, पण या पाण्यामुळे सगळं पीक उद्ध्वस्त झालं आहे। हे पाणी किती दिवस झाले? आता पाऊस साधारणतः 15 दिवस झाले पाणी नाही आहे। साधारणतः म्हणजे 21 दिवस झाले, 15 ते 20 दिवस झाले पाण्याखाली शेती सगळी बुडाली आहे। जवळपास 15 दिवस झाले पावसाने विश्रांती घेतली आहे। तरी जर आपण पाहिलं तर हे जे क्षेत्र दिसते हे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 200 हेक्टर शेती जर पाण्याखाली गेलेली आहे। 4 ते 5 फूट इतकं पाणी आहे। अजूनही 15 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली आहे, तरी हे पाणी या ठिकाणी कमी होतानाचं चित्र दिसत नाही आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, हिवरखेड। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।